तर आता आपण व्हेक्टरचं बघूया, की म्हणजे असं आहे की आता आपल्या जेव्हा आपण प्रोग्रामिंग चालू करतो कोणीही बिगिनर, तेव्हा तो जेव्हा ॲरे येतो, मग ॲरे सोबत एकदम आपण कम्फर्टेबल होऊन जातो, की ॲरे आपल्याला माहिती असतं कसं यूज करायचं. एकदम व्यवस्थित आपल्याला ॲरे सोबत होऊन जातं. पण मग नंतर पुढे गेल्यावर कळतं की वेक्टर पण आहे. आणि वेक्टर का यूज करावा, तर मग जनरली लोक बोलतात की त्याच्यामध्ये साईज आधीच द्यावी नाही लागत, नंतर यात जाते, हे असं तसं ते रिझन आहे. पण ऍक्च्युली बघायला गेलं तर वेक्टर आपल्यासाठी ऍज अ कोडर आपल्यासाठी जास्त हेल्पफुल आहे. कारण काही ठिकाणी काय होतं ना, की समजा आपल्याला हा एखादा क्वेश्चन आहे ज्यामध्ये 4-5 स्टेप्स आहेत. आता मेन लॉजिक समज की त्यात पहिली स्टेप आहे, त्यानंतर दुसरी स्टेप आहे, त्यानंतर तिसरी स्टेप आहे, त्यानंतर चौथी स्टेप आहे. आणि त्या क्वेश्चनचं मेन लॉजिक आहे ते इथे आहे, की इथे आपल्याला ते मेन लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे आणि त्यासाठी वेळ जाणार आहे. आणि पण ते मेन लॉजिक इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन मध्ये काही गोष्टी त्यासाठी रिक्वायर्ड आहे. समज की ॲरे आहे तो आपल्याला सॉर्टेड फॉर्म मध्ये हवा आहे. एक ॲरे सॉर्टेड फॉर्म मध्ये पाहिजे, ॲरे 1. मे बी दुसरा कोणता ॲरे आहे तो आपल्याला मे बी रिव्हर्स फॉर्म मध्ये पाहिजे, रिव्हर्स फॉर्म ॲरे 2. अजून एखादं ऑपरेशन आहे, समज की एखादं एक्स्ट्रा ऑपरेशन, एखादं काहीतरी काही असू शकतं, ऑपरेशन करायचं आहे. पण आपलं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रिक्वायरमेंट आहेत या लॉजिकसाठी. आणि समजा आपल्याला हे लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे, तर आधी आपल्याला हे करावे लागेल. आता समजा आपण हॉस्टेलला आहेत किंवा घरी आहेत, तर आपल्याकडे वेळ असतो तेव्हा आपण करू शकतो आरामात, तेव्हा आपल्याकडे प्रेशर नसतं. पण समज की एक्झाम चालू आहे, इंटरव्ह्यूची एक्झाम आहे, प्लेसमेंटची इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यू एक्झाम, कोडिंग राऊंड चालू आहे. मग तिथे आपण आपण आपलं काय असेल की आपलं जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी वेळात आपलं झालं पाहिजे क्वेश्चन. त्यासाठी आपला फोकस त्यावर असला पाहिजे. आपण जर त्यावेळी हे सगळं करत बसलो, तर मग पहिली गोष्ट आपली यात टाइम पण जाईल. त्यानंतर आपल्याला डाऊट राहील की हे बरोबर झालंय ना, आपण बघत राहू हे बरोबर झालं का, कुठे काही चुकलं तर नाही ना. छोटी मोठी मिस्टेक्स होऊ शकते, तो एक इश्यू होऊ शकतो. आणि हे सगळं झाल्यानंतर परत आपल्याला उरलेला वेळ यासाठी पण द्यायचा आहे. नंतर याच्यावर पण आपल्याला फोकस करायचा आहे. त्यामुळे जर आपण ॲरे सोबत गेलो, तर इंटरव्ह्यू मध्ये आपलं हे सगळ्या गोष्टी करत बसाव्या लागतील. आणि जर म्हणून फायदा असा होतो की समजा आपण वेक्टर घेतो, वेक्टरचा यूज केला, तर मग काय की ही ऑपरेशन आहेत त्यामध्ये पण करावे लागतील, पण हे फक्त एका लाईन मध्ये होतील. म्हणजे आपण फक्त लिहू शकतो की ते एक फंक्शन कॉल करायचं आणि त्यात वेक्टर म्हणजे एका लाईन मध्ये होऊन जातं, बस एवढंच मेन आहे. की एका लाईन मध्ये हे झालं, आणि कारण की ते इनबिल्ट गोष्टी आहेत, मग त्यामुळे आपल्याला त्याचा काही डाऊट पण नाही की ते चुकीचं असेल बरोबर असेल. एक लाईन मध्ये हे होऊन झालं, दुसऱ्या लाईन मध्ये हे झालं, तिसऱ्या लाईन मध्ये हे झालं, बस 3 लाईन मध्ये 3 गोष्टी झाल्या. आपला वेळ पण वाचला, आणि कारण की त्या इनबिल्ट गोष्टी आहेत म्हणून त्या बरोबरच असतील, त्या चुकणार नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नाही. म्हणजे 3 सेकंद मध्ये 3 ऑपरेशन आपले झालेले असणार, आणि आपण मग पूर्ण आपली एनर्जी आपला टाइम यावर लावू शकू. तर त्यामुळे वेक्टर जो आहे तो बघायला गेला तर आपल्यासाठीच हेल्पफुल आहे. आणि प्रश्न असा पडू शकतो की ते ऑपरेशन आपण ॲरेवर नाही लावू शकत का? तर लावू शकतो, पण त्या ॲरे सोबत ते नुसतं नाटकं आहेत की ते असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, असं पास करा, तसं पास करा. ते उगाच म्हणजे डोक्याला ताप पडून जातो. पण व्हेक्टर मध्ये काहीच टेन्शन नाही, म्हणजे फक्त असे एकाच लाईन मध्ये आपण लिहू शकतो, लगेच होऊन जातं आणि सिम्पली होऊन जातं. त्यामुळे बघायला गेलं तर व्हेक्टर आपल्यालाच कामाचं आहे. त्यामुळे मग व्हेक्टर जर शिकणे जास्त इम्पॉर्टंट आपल्यासाठी. आणि आपण कारण की सध्या आपण बिगिनर असतो जो ॲरे सोबत कम्फर्टेबल असतो, मग तो विचार करतो व्हेक्टरचा नवीन सिंटॅक्स शिका, असं तसं, मग ते असं वाटतं की ते अननेसेसरी आहे. पण आपण एकदा की व्हेक्टरचं सिंटॅक्स बघितलं, समजून घेतलं आणि 2-4 प्रश्न केलं, तर मग काय नाही वाटत. ते एकदा वाटतं की हा तर ठीक आहे, इझीच आहे. फक्त सुरुवातीला जर नवीनच बघितलं मग ते विचित्र वाटतं. पण आपण 2-4 प्रश्न केले ना, की ते वाटून जातं की हा काय नाही, चांगलंच तर आहे, आणि त्याचं पुढे जाऊन फायदाच होईल. तर मग त्यामुळे आपण आता व्हेक्टरचं हे बघू, आणि यापुढचे जे आहेत क्वेश्चन ते आपण व्हेक्टरच ठेवूया याच्या ठिकाणी, जेणेकरून आपल्याला व्हेक्टरची सवय होत राहील किंवा व्हेक्टर सोबत आपण कम्फर्टेबल होऊ. तर आपण समजा बघायला गेलो की व्हेक्टरचं इनिशियलायझेशन कसं आहे, तर आपण बघू शकतो की आता जर समजा आता हाच प्रश्न यांच्याकडे होता, ज्यांनी व्हेक्टरचं C++ मध्ये त्यांनी इंटिग्रेट करायचं ठरवलं. मग त्यांनी विचार केला की आपण कसं काय व्हेक्टरचं हे द्यायचं. तर मग तेच जसं की सगळ्यात पहिली गोष्ट की तो आपला जो व्हेक्टर आहे
तर त्याचं नाव असेल व्हेक्टर. आपण काही आहे समज की व्हेक्टर नेम आहे, व्हेक्टर नेम म्हणून तो येईल. आणि इथे आपल्याला साईज द्यायची गरज नाही. इथे जसं आपण ॲरे नेम होतं हे, तसं इथे काहीतरी व्हेक्टरचं नेम येईल, की व्हेक्टर नेम काहीतरी येईल. आणि इथे आपल्याला साईज द्यायची गरज नाही, कारण ॲरेचं कसं असतं की आपण समजा ॲरेची साईज दिली तर 3, मग ते आपण 3 फिक्स झाले, मग याची साईज आपण वाढवू नाही शकत. पण याची साईज आहे ती पुढे जाऊन वाढू शकते. त्यामुळे मग याची साईज देण्याची गरज नाही, कारण ती पुढे जाऊन एनिवे वाढणारच आहे. मग आधीच देण्यात काहीच अर्थ नाही. आणि जर आपल्याला आधीच द्यायची आहे तर आपण सिम्पली ॲरे यूज करू शकतो. तर मग तो एक फायदा आहे की याची साईज जी आहे ती पुढे जाऊन वाढत जाते. आणि म्हणजे तो एक आपण ड्रॉबॅक मध्ये कन्सिडर करू शकतो की ॲरे समजा आपल्या 3 साईजचा ॲरे आपण बनवलाय, तर आपण त्या 3च ठेवू शकतो, पुढे वाढू नाही शकत. इथे एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की समजा हे बघ, समजा आपलं हा आहे. तर आपण ॲरे 3 साईजचा बनवला, मग लगेच काय होतं की मेमरीमध्ये समज टोटल मेमरी आहे, तर त्यामध्ये 3 हे ब्लॉक्स आहेत ते यासाठी डेडिकेट होऊन जातात किंवा स्टोअर केले जातात, की हे 3 एलिमेंट्स ॲरेसाठी. ते सेव्ह झाले की तिथे आता दुसरं काही नाही राहणार, तिथे फक्त ॲरेचे एलिमेंट राहणार. तर याचा इथे आपल्याला ड्रॉबॅक समजतो की समजा आपण एखादा आपला काहीतरी हा आहे की स्टुडंटचा समजा आपला डेटा स्टोअर करायचा आहे आणि आपण सध्या आपल्याला माहित नाहीये की स्टुडंट किती येतील, पण मे बी आपली मॅक्सिमम लिमिट आहे की 1000 स्टुडंट येऊ शकतात. इथे आपण समज सांगितलं की इंट स्टुडंट आणि ते 1000 आहे. तर मग लगेच काय होईल की मेमरीमध्ये 1000 ब्लॉक आहेत ते बनतील ते स्टुडंटसाठी. आणि समजा आपण पहिल्या काही वर्ष समजा फक्त 20 स्टुडंट आले आणि पुढच्या वर्षी समज की 30 आले, मग हे फक्त असं समज काही वर्षापर्यंत 50 पर्यंतच होत होते की 50 पर्यंत आहेत, बाकीचे आलेच नाही स्टुडंट. मग हे बिनकामाला याच्यात ती जे 1000 ब्लॉक्स आहेत ते बिनकामाला मेमरीचे यूज होतील, कारण आपण फक्त 50 स्टुडंटच करंटली यूज करतोय. आणि जे बाकीचे आहेत 950 त्याचेच बिनकामाचे राहिलेले आहेत जातात. आणि जर समजा ते आपण मेमरी त्या तिथे काही दुसरं ठेवू पण नाही शकत, कारण ते जेव्हा आपण असं लिहिलं की इन स्टुडंट्स 1000, मग ते 1000 ब्लॉक झाले यासाठी स्टोअर झाले आणि आपल्याकडे 50 स्टुडंट आहेत, मग आपण बिनकामाला ते बाकीचे 950 जे आहेत ते उगाच वाया जातात. मग तो एक प्रॉब्लेम आहे. मग अशा केसमध्ये आपण वेक्टर यूज करू शकतो आणि वेक्टरला आधी आपल्याला देण्याची गरज नाही पडत. मग त्यामुळे आपण सिम्पली वेक्टर यूज करू शकतो आणि जसं जसं वाढत जातील तर तसं आपण याची साईज पण वाढत जाईल. जसं की इथे आपण हे लिहिलं त्यामध्ये 3 आहे ते याला होऊन झाले. जेव्हा आपण असं लिहितो की वेक्टर इंट हे वेक्टरचं जेव्हा पण आपण जे पण असं इनिशियलायझेशन ते करतो, तेव्हा मग काहीच मेमरी नाही दिली जात. ते ॲज इट इज राहतं. जेव्हा एलिमेंट एक आला मग एक दिली जाते, दुसरा आला दुसरी, असे पुढे पुढे वाढत जातं. तर मग समज आपण इथपर्यंत आता आलो की आपण वेक्टरचा प्रश्न आहे की आपण वेक्टरला इनिशियलाइज कसं करावं. तर त्यासाठी मग जे ज्यांनी बनवलं त्यांनी विचार केला की आपल्याला वेक्टरचं हे वेक्टर नेम द्यायला की हे आहे ते आपण कोणतंही ॲरे नेमच आहे. आपण इथे लिहितो की ॲरेचं जे काही नेम आहे ते आपण इथे लिहितो. मग तसं तिथे वेक्टरचं नेम येईल. मग ते तर येईल आणि साईज त्याची गरज नाही. म्हणजे हे झालं का? आता हे आपण यात काय देतो की इंट आपण लिहितो की ॲरेचे जे एलिमेंट्स आहेत ते कोणत्या डेटा टाईपचे आहेत. जर इंटिजर असतील तर इंट, डबल असतील तर डबल, फ्लोट असेल तर फ्लोट. सिमिलरली याला पण आपल्याला इंट द्यावं लागेलच. मग आपण असं इंट दिलं, पण मग इथे असं समजा दिला तर आपण सिम्पली असं देऊ शकतो का की असं दिलं आणि वेक्टर बनला? तर तो नाही बनणार, कारण मग आपण बघू शकतो की जे आपला व्हेरिएबल आहे तर त्याची पण इनिशियलायझेशन जर आपण बघितलं तर ती अशीच होती की इंट आणि व्हेरिएबल नेम आणि असं याच्याने काय व्हायचं की तो व्हेरिएबल म्हणून बनून जायचा. जर आपण हे असं लिहिलं तर हा व्हेरिएबल कन्सिडर केला जाईल, कारण त्याचं फक्त नेम जे आहे ते वेक्टर नेम असेल, पण ते बनेल तर व्हेरिएबलच ना. एखादा व्हेरिएबल बनून जाईल, मग तो व्हेक्टर आणि याच्यात काहीतरी डिफरन्शिएशन असलं पाहिजे, जेणेकरून कम्प्युटरला इंटरनली समजेल की हा नक्की व्हेरिएबल आहे की वेक्टर आहे. आणि जर असं आपण लिहिलं तर त्याला कम्प्युटरला वाटलं की तो व्हेरिएबलच आहे आणि त्यात फक्त एकच व्हॅल्यू स्टोअर होईल पुढे जाऊन जर आपण त्यात अजून एलिमेंट्स ऍड केले तर तेच एरर देईल की हा व्हेरिएबल आहे, यात तुम्ही हे काय व्हॅल्यू ऍड करताय, असं होऊन जाईल. किंवा असं होईल की समजा आपण असं केलं आणि आपण पुढे जाऊन केलं की व्हेरिएबल इक्वल टू समजा इथे 10 लिहिलं आणि पुढे जाऊन अजून काहीतरी लिहिलं की व्हेरिएबल इक्वल टू 34, तर मग काय होईल की हा 10 जाईल निघून जाईल आणि 34 सेव्ह होईल.
म्हणजे हे फक्त एक व्हेरिएबलच आहे. आता आपण ॲरे सारखं हे नाही करू शकणार, की आपण त्याला असं नाही करू शकणार, की 10 पण आहे, नंतर 34 पण आहे, नंतर कुठेतरी 6 पण आहे, नंतर मे बी 9 पण आहे, नंतर 10 पण आहे, असं नाही करू शकणार. आपण जर 10 टाकला तर 10 राहील, 34 टाकला हा उडून जाईल, 34 राहील, नंतर 6 टाकला हा उडून जाईल, 6 राहील, त्यानंतर हा जो आपण नवीन टाकू तो येत जाईल. 6 गेला 10 येईल असं होईल. मग हे म्हणजे एवढं सिंपल तर नाही ठेवू शकत की इंट व्हेक्टरने मला काहीतरी थोडं वेगळं बनवायला लागेल. मग त्याने विचार केला काय वेगळं बनवावं. मग त्यांनी विचार केला की जस्ट म्हणून त्याने बनवण्यासाठी म्हणून मग त्याने विचार केला की कारण की तो व्हेक्टर आहे, मग मे बी आपण त्याला इथे लिहू की व्हेक्टर, कारण की तो व्हेक्टर आहे. मग असं आपण त्याचं सिंटेक्स बनवू शकतो. आणि मग हे असं मध्येच राहून जातं एक रिकामं. मग त्याला असं एक डिझाइन म्हणू शकतो किंवा जस्ट थोडं की त्याचा डेटा टाइप आहे म्हणून त्याचं किंवा कन्फ्युजन नको व्हायला म्हणून त्यांनीच सांगितलं की तो व्हेक्टर आहे म्हणून आपण त्याला व्हेक्टर लिहिणार. आणि त्याचं जो डेटा टाइप आहे ते इंट आहे, तर त्याला आपण असं हे इंट मध्येच नाही चांगलं वाटत म्हणून मग त्यांनी असं करून ठेवलं की बाबा आपण त्याला बोलणार की तो व्हेक्टर आहे म्हणून आपण लिहिलं व्हेक्टर, आणि त्याचे जे एलिमेंट्स असणार आहेत ते इंट असणार आहेत म्हणून आपण ते लिहिलं की इंट. जर डबल असतं डबल लिहिलं असतं, फ्लोट असतं तर फ्लोट लिहिलं असतं. पण सध्या ते इंट आहे मग ते आपण आपण इंट ठेवू, आपण इंट म्हणतोय म्हणून इंट. आणि मग नंतर वेक्टरचे जे काही नेम असेल ते इथे काही असू शकतं, वेक्टर नेम असू शकतं. जनरली इथे लोक ज्या हे वेक्टर नेम परत परत लिहावं लागू नये म्हणून जनरली लोक त्याला वेक बोलून सोडून देतात. जसं आपण ॲरेला ARR बोलून सोडून देतो, याला आपण काय बोलून सोडतो जनरली ARRच यूज करतो, जेणेकरून आपण पुढे यूज करू त्यात जास्त हे ARR अंडरस्कोर नेम परत परत यूज करायला नको म्हणून आपण ARR बोलून सोडून देतो. तसंच याला वेक्टरला वेक बोलून सोडून देतात, जेणेकरून आपल्याला इझी टू यूज असेल. जनरली हे असतं की हे सिम्पली आहे, आपण बघू पण शकतो की आपण म्हणजे ते इंट्युटिव्ह पण आहे की जर समजा तो व्हेक्टर आहे तर सिम्पली तो व्हेक्टर आहे म्हणून तो व्हेक्टर आणि त्याचा डेटा टाइप काय आहे मग त्याला आपण अ, जो आहे तो ठेवू शकतो आणि त्याचं नेम सिम्पली मग ते झालं व्हेक्टर बनला आपल्याला. आणि आता एवढंच वेक्टर बनला तर त्याची त्याची सध्या आता आता जसं की हे बनल्यानंतर याच्यामध्ये 3 ब्लॉक त्याला दिलेले होते अरेला. पण आता जेव्हा आपण हे लिहिलं की वेक्टर त्याचा डेटा टाइप आणि वेग, आता मेमरीमध्ये सध्या काहीच लिहिलेलं नाही, कारण एलिमेंटच नाही मग काहीच नाही. आणि आपण ते चेक पण करू शकतो की समजा आपण याला हे केलं आणि हे काही कामाचं नाही आहे, त्याला पण आपण हे केलं आणि याला पण सोडूनच टाकू. आता समजा आपण असं लिहिलं आणि मग नोट बाहेरचाच कन्फ्युजन नको म्हणून आपण एवढून टाकू. सिम्पली आपण वेक्टरचं ठेवूया की हा वेक्टर आपला बनला आणि हे राहिलं. मग आता आता आपण आपल्याला बघायचं आहे की मेमरीमध्ये त्याला जागा आहे का नाही. तर आता किंवा दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की समजा आपल्याला वेक्टरचा एलिमेंट प्रिंट करायचा, कसा प्रिंट करायचा. तर सिम्पल जसं आपण ॲरे करतो तसंच की वेक्टर आणि ॲरेचा जसं आपण इंडेक्स लिहित होती, 0 तर 0, 1 तर 1 किंवा 5 7 काही असेल ती. पण सध्या आपल्याला माहिती आहे की याला काहीच मेमरी दिलेली नाही आणि आपण समजा असं लिहिलं की वेग 0, तर मग एरर येईल की वेग 0 म्हणजे फर्स्ट एलिमेंट. पण मग तो काय करेल की वेक्टरच्या 0th इंडेक्सवर जाऊन चेक करेल आणि सध्या इंडेक्समध्ये मेमरीमध्ये त्याला काही नाहीच आहे. आणि मग ते जाऊन ऍक्सेस करेल मेमरी जी अवेलेबलच नाहीये. मग अशा वेळी काय एरर येतो की जसं की इथे पण बघ, समज की आता ॲरे हे आहे तर हे 3 ब्लॉक आहेत ते रिझर्वड आहेत. पण आपण लिहिलं की सी आउट ॲरे 7, पण 7 तर नाहीच आहे ना, कारण तो इथे साईज 3 दिले आणि 7 आपण त्याला दिलंच नव्हता कधी. मग त्यामुळे मग जर आपण लिहिलं सी आउट ॲरे 7 तर मग काय येतं की सेगमेंटेशन फॉल्ट येतो. कारण ॲरे 7 म्हणजे आपण ती मेमरी ऍक्सेस करतोय जी अवेलेबलच नाहीये किंवा जी एक्झिस्टच नाहीये. मग सेगमेंटेशन फॉल्ट येतो. सिमिलरली समजा आपण इथे लिहिलं की वेग 0, सध्या आपण इथे वेग 0ला इनिशियलाइजच नाही केलं किंवा त्यात आपण एलिमेंट काहीच भरलेलंच नाहीये आणि आपण लिहिलं की सी आउट वेग 0, तर मग इथे ते मेमरीमध्ये काहीच नाहीये. मग ते सिगमेंटेशन फॉल्ट येईल. मग असं आपण लिहिलं तर सिगमेंटेशन फॉल्ट येईल. मग आपण हे रन करून बघू शकतो. पण त्याआधी आपण एक गोष्ट हे की समजा आता आपण वेक्टर यूज करतोय ना, तर आपल्याला त्याला इन्क्लूड पण करावे लागेल. जसं की आपण लिहिलं की आयोस्ट्रीमला इन्क्लूड केलंय. मग जर वेक्टर आपल्याला हवाय तर आपण वेक्टरला फक्त इन्क्लूड करायचं असतं. काय नाही, हेच फक्त उचलून इथे लिहायचं असतं की वेक्टर आपण यूज करतोय ते हे. याचं काय नाही, समजा आपण आपण विसरलो ना, आपण रन करतोय तर एक इंटरव्ह्यू मध्ये पण समजा आपण विसरलो, तर मग जेव्हा आपण रन करू तेव्हा ते एरर देईल की बाबा तुम्ही इनिशियलाइज नाही केलं.
जसं की समजा आपण हे करून रन केलं, तर मग ते इथे एरर देईल की हे व्हेक्टर हे काय लिहिलं मध्येच तुम्ही, हे काय मध्येच आलं, हे एरर आहे, हे माहिती नाही. मग ते की हे स्कोप मध्ये नाहीये, म्हणजे आपल्याला समजेल की ओके, जर हे होतं ते आपण लिहायचं राहून गेलं, मग सिम्पली आपण त्याला व्हेक्टर म्हणून इथे लिहिणार की हे व्हेक्टर आपण हे केलं, मग नंतर ते रन होईल आणि हे व्यवस्थित रन होईल आणि ते काय नाही करणार, एरर नाही देणार. एरर त्याने नाही दिला, तो कोड एक झाला. आता आपण काय बोलतो की व्हेक्टरचा जो 0th एलिमेंट आहे त्याला प्रिंट कर. आणि आता कारण की तो एलिमेंट आपण हेच नाही केलं, मग ते सिगमेंटेशन फॉल्ट देईल. कारण ही जी मेमरी आहे ती कुठेच नाहीये, एक्झिस्टच नाही करत आणि आपण त्याला हे करतोय. मग आता प्रश्न येतो की आता त्यामध्ये एलिमेंट्स आपण कसे भरायचे. तर खूप सारे वेज आहेत, पण आपण एकच बघूया आणि तोच आपण फायनल ठेवूया, कारण तो वे आहे तो आपण कुठे यूज करू शकतो पुढे जाऊन. आणि आणि एकच बघितलं तर आपल्याला एकच वे जो आहे तो आपल्या लक्षात राहील आणि परत परत आपल्याला माथाफोडी करण्याची गरज नाही. तर त्यामुळे मग आपण एकच बघूया वे आणि तोच आपण लक्षात ठेवूया. तर मग सिम्पली वे आणि मग फक्त पुश बॅक लिहायचं, बस पुश बॅक. आणि इथे एलिमेंट जो काही असेल तो टाकायचा. मग आपण 1 टाकला तर मग तो पहिला येईल, किंवा आपण समजा 0 0 टाकू शकतो 0, मग तो पहिला येईल. इथे इंडेक्स देण्याची गरज नाही, कारण ते एनिवे 1 बाय 1 जात जातील. जसं की आता आपण हा टाकला तर तो पहिला झाला, मग आपण दुसरा टाकला मग तो दुसरा होऊन जाईल. इथे इंडेक्सची काहीच गरज नाही, जसं जसं आपण टाकत जाऊ तसं ते पुढे ऍड होत जातील, बस सिम्पली. आणि हे झालं. मग आता हा 0th एलिमेंटला 0 आलेला आहे आणि आपण समजा प्रिंट केला, हे असंच आपण प्रिंट, जसं आपण ॲरेचं प्रिंट करतो तसंच. तर सिम्पली आपण जर प्रिंट केलं तर मग हे सिम्पली इथे 0 आहे तो प्रिंट होऊन जाईल. समजा आपण हा प्रिंट केला 1, तर मग तो पहिला एलिमेंट फर्स्ट इंडेक्सला आहे तो इथे येईल, हा आला. तर आता हे आलं आणि समजा आपल्याला युजर इनपुट करून आपल्याला असं समजा असं न प्रिंट करता युजर इनपुट करून आपल्याला प्रिंट करवायचं आहे. तर आपण जसं की फॉर लूप लावतोच, तर आपण सिम्पली लावायचं सेम फॉर लूपच लावायचं की फॉर लूप इन आय इक्वल टू 0 टू आय लेस देन आपण काही लावू शकतो, कारण जोपर्यंत येत जातील तोपर्यंत ते भरत जातील. समज की आपण लिहिलं की इथे 5 आणि इथे आपण लिहिलं की आता आपल्याला इथे माहिती आहे की समजा आपल्याला व्हेक्टर हे करायचं तर आपल्याला हे लिहायचं आहे, आपण हे लिहिणार. पण इथे आपण 0 नाही लिहू शकत. जर आपण इथे आय लिहिला तर आय 0 आता 0 येईल, 1 येईल, 2 येईल, 3 येतील. समजा इथे आपण आय लिहिला तर आय मध्ये कोणते फक्त येतील की पहिले तर 0 येईल, नंतर 1 येईल, नंतर 2 येईल, नंतर 3, नंतर 4, हे जे जातील. पण आपल्याला समजा युजर कडून घ्यायचे आहेत आणि युजरला समजा हे वाले एंटर करायचे आहेत की पहिले त्याला कोणता तरी समज 23 एंटर करायचं, नंतर त्याला 75 एंटर करायचं, नंतर समज की त्याला 11 एंटर करायचं, नंतर 9 एंटर करायचं. तर मग इथे आपण कसं काय करायचं, मग हे आपल्याला युजर करून घ्यायचं आहे, बरोबर. इथे आपण स्वतः लिहत नाहीये. मग आपण तिथं असं करू शकतो की आधी याला एलिमेंट मध्ये घेऊ शकतो, कारण ऍट अ टाइम युजर एकच देईल. मग सगळ्यात आधी तो समज 23 देतोय, मग आपण हे करू शकतो की आपण सीन करू शकतो त्याला, सिम्पली सीन एलिमेंट मध्ये. समज की आपण इथे एलिमेंट एलिमेंट मध्ये त्याची व्हॅल्यू आपण सीन करू शकतो, मग 23 आहे ती सी एलिमेंट मध्ये येऊन जाईल. आणि एकदा की ते एलिमेंट मध्ये आली की त्याला दुसऱ्यांदा आपण इथे भरायचं. इथे आली की भरली, मग परत लूप चालू होईल. मग 23 जो एंटर केला होता, समज की सगळ्यात आधी इथे होता 23, आता 23 इथे आला. पुढच्या वेळी मग त्याने युजरने एंटर केला 70, मग तो 70 एलिमेंट मध्ये स्टोअर होईल. आणि मग पुढे हे लाईन झाल्यावर 70 आहे तो इथे जाऊन पुढे पुशबॅक होईल, मग 70 अजून 23च्या पुढे जाऊन 70 स्टोअर होईल. मग परत म्हणजे तेच की जो इथे परत पुढच्या वेळी समज की आता 15 आलं, 16 आलं, तर मग तो एलिमेंट मध्ये स्टोअर झाला आणि मग आपण इथे भरतोय की एलिमेंटला याच्यात भर, मग तो परत पुढे जाऊन न भरेल. असं आपण हे करू शकतो. आणि आता समजा आपण विचार केला की आता हे आपण समजा रिमूव्ह केलं आणि आपण तेच बघितलं की यात काय कोणकोणते आहेत जे अ, हे आहेत, आपण कसं यूज करू शकतो. तर हे आपलं कुठे गेलं आता आपण, ऍक्च्युली हे जे मी बोललो ना तुला की हे आपण वेगवेगळे हे यूज करू शकतो एका लाईन मध्ये, तर ते आहे, पण सध्या मे बी त्याची गरज नाही, कारण सध्या ते बघून आपल्याला काय भेटणार नाहीये.
ऍक्च्युली ते सॉर्ट वगैरे आहे ते एका लाईन मध्ये होऊन जातं. आपल्याला फक्त सॉर्ट जी मेथड आहे किंवा फंक्शन आहे तो आपल्याला कॉल करावा लागतो आणि मग होऊन जातं ते सॉर्ट. तर इथे रिव्हर्स आहे तर इथे रिव्हर्सचं फंक्शन असतं. रिव्हर्सचं फंक्शन आहे ते आपण कॉल केलं की रिव्हर्स होऊन जातं. म्हणजे हे फक्त एका लाईन मध्ये होऊन जातं. रिव्हर्स कॉल केलं झालं रिव्हर्स, सॉर्ट कॉल केलं झालं सॉर्ट, असं आहे. ते सध्या गरज नाही कारण नुसतंच काय अर्थ नाही. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा त्यावेळेला आपण बघूच, मग ते एका लाईन मध्ये होईल तेव्हा आपण बघू. मग तेच मेन होतं. तर वेक्टरचं सध्या हे डिबेट नको व्हायला म्हणून मी फक्त आज सध्या या व्हिडिओमध्ये आपण वेक्टरचं ठेवूया की त्याचं सिंटॅक्स जो आहे तो असा आहे. इथे सिम्पली सिम्पली आपण इथे वेक्टर नेम ठेवायचं आहे. वेक्टर आहे म्हणून वेक्टर नेम, त्यानंतर मग त्याचा डेटा टाईप, त्यानंतर वेक्टरचं नेम हे काही असू शकतं. आपल्या सोयीसाठी म्हणून आपण वेग लिहितो. इथे आपण काहीही नेम यूज करू शकतो. आणि कारण की आपण वेक्टर आहे म्हणून त्याला मग इथे फक्त इन्क्लूड करायचं. आणि ते विसरलं तरी त्यानंतर एरर आल्यावर आपल्याला कळेलच. ते झालं की नंतर एलिमेंट एंटर करण्यासाठी बस डॉट पुश बॅक लिहायचं आणि हे झालं. सिम्पली ही मेथड झाली. मग ते वन बाय वन ऍड होत जातील. आणि इथे जेवढे पाहिजे तेवढे आपण ऍड करू शकतो. जसं की आपलं जे होतं समजा स्टुडंट वाढत जसे जाणार तसं आपण त्याला वाढत जाणार की बाबा 3 झाले, 4 झाले, 5 झाले असं आपण जोपर्यंत वाढत जाणार तोपर्यंत हे करणार. आणि स्टुडंट जेव्हा नवीन येईल तेव्हा त्याची मेमरी बनेल. त्याच्या आधीच मेमरी वाया नाही जाणार. तर तेच मेन होतं याच्यात. तर यामध्ये आपण एवढंच ठेवूया. बाकीचे मग वेक्टर्सचा आपण पुढच्या क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह करू. ठीक आहे. बाय.